सध्या शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीच्या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे. कारण अनेक बँका कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून विविध कागदपत्रांची मागणी करत आहेत. ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत, ती का मागितली जात आहेत आणि ती देताना कोणती काळजी घ्यावी हे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. कारण कागदपत्रे देताना जर एखादी छोटीशी चूक झाली तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. म्हणूनच आज आपण हा विषय अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर कर्जमाफीची रोज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असाच रोज अपडेट भेटत राहील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक दिली आहे, तिच्यावर क्लिक करून तुम्ही कर्जमाफीचे आर्टिकल वाचू शकता. सर्वप्रथम हे समजून घ्यावं लागेल की राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आहेत. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, काही राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि काही खासगी बँका आहेत. सरकारकडून जेव्हा कर्जमाफी दिली जाते तेव्हा ती प्रामुख्याने पीक कर्जासाठीच दिली जाते. म्हणजे शेतीसाठी घेतलेले पीक कर्ज याशिवाय इतर कारणांसाठी घेतलेले कर्ज कर्जमाफीच्या कक्षेत येत नाही, हे स्पष्टपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा पडतो की कागदपत्रांची मागणी मुख्यत्वे कोणत्या बँका करत आहेत? तर बहुतांश वेळा जिल्हा बँकांकडूनच ही कागदपत्रे मागवली जातात. कारण राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांकडे शेतकऱ्यांचा बराचसा डेटा आधीपासूनच ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असतो. त्यांची यंत्रणा अद्ययावत असल्यामुळे त्यांना पुन्हा शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घ्यायची गरज फारशी पडत नाही. मात्र जिल्हा बँकांची परिस्थिती वेगळी आहे. अनेक ठिकाणी त्यांचा डेटा पूर्णपणे अपडेट नसतो, त्यामुळे ते थेट शेतकऱ्यांकडून कागदपत्रे मागवतात. जेव्हा शेतकरी पीक कर्ज घेतो तेव्हा बँकेला काही मूलभूत कागदपत्रे द्यावी लागतात आणि हीच कागदपत्रे आता पुन्हा कर्जमाफीसाठी मागवली जात आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे जमीन धारणा दाखवणारा उतारा. हे कागदपत्र देण्यात काहीही अडचण नाही, कारण कर्ज घेताना हे आधीच दिलेले असते. त्यानंतर जमीन मोजणी किंवा इतर संबंधित नोंदींचे कागदपत्रे मागवले जाऊ शकतात. ते सुद्धा देणं आवश्यक आहे. यासोबतच ओळख पटवण्यासाठी आधार कार्डची प्रत मागवली जाते. बहुतेक वेळा आधारची माहिती बँकेकडे आधीच असते, तरी ही प्रत देण्यात काही हरकत नाही. त्यानंतर आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्डची प्रत मागितली जाते. हेही महत्त्वाचे कागदपत्र आहे, कारण कर्ज आणि त्याच्या परतफेडीशी संबंधित सर्व व्यवहार यावर आधारित असतात. अलीकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी एक ओळख क्रमांक तयार केला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण शेतीविषयक माहिती समाविष्ट असते. हा ओळख क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर तो शक्य तितक्या लवकर काढून घ्यावा आणि बँकेला त्याची माहिती द्यावी, कारण पुढील सर्व योजना आणि लाभ याच आधारावर दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय संबंधित बँकेचे पासबुक याची प्रत देणे गरजेचे आहे, कारण कर्जमाफीचा लाभ थेट त्याच खात्यामध्ये जमा होतो, त्यामुळे खाते अचूक असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच तुमचा मोबाईल क्रमांक आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा शेतकरी चुकीचा किंवा दुसऱ्याचा मोबाईल क्रमांक देतात, त्यामुळे त्यांची माहिती शोधताना अडचण येते आणि ते योजनेतून वगळले जातात. म्हणून मोबाईल क्रमांक देताना विशेष काळजी घ्यावी. जर एखाद्या शेतकऱ्याची कागदपत्रे अपुरी असतील तर ती आधी पूर्ण करावीत. अर्धवट कागदपत्रे देऊ नयेत, कारण अपूर्ण कागदपत्रांमुळे फाईल बाजूला ठेवली जाते आणि नंतरच्या टप्प्यात त्याचा विचार केला जातो. अशा परिस्थितीत अनेक वेळा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतो. त्यामुळे वेळ घेऊन का होईना पण संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करावीत. ही सर्व कागदपत्रे का मागितली जात आहेत? यामागे सरकारचा उद्देश डेटा संकलन करणे हा आहे. म्हणजे एकूण किती शेतकऱ्यांवर किती कर्ज थकीत आहे हे समजून घेणे, तसेच कर्ज किती काळापासून थकीत आहे याचा आढावा घेणे. यानुसार सरकार ठराविक कालावधी निश्चित करून त्या कालावधीपासून थकीत असलेल्या कर्जाला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेते. यामध्ये एक मुद्दा कायम चर्चेत असतो, तो म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा. अनेकांना वाटते की आपण वेळेवर कर्ज भरतो तरीही आपल्याला कर्जमाफी का मिळत नाही? यामागचे कारण असे आहे की जे शेतकरी नियमित आहेत त्यांची कर्जफेड करण्याची क्षमता आहे, असे नियमांनुसार गृहीत धरले जाते. त्यामुळे त्यांना थेट कर्जमाफी दिली जात नाही. मात्र अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद सरकारकडून केली जाते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एकाच गावात एकाच नावाचे अनेक लोक असतात. अशावेळी चुकीच्या व्यक्तीची माहिती पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी जमीन उतारे, ओळखपत्र, बँक खाते यांसारखी सर्व कागदपत्रे तपासली जातात, जेणेकरून योग्य शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. कागदपत्रे देताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या फॉर्मवर किंवा कागदावर सही करण्याची घाई करू नये. सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफीसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची घोषणा झालेली नसताना कोणत्याही फॉर्मवर सही करणे टाळावे. फक्त मागितलेली कागदपत्रेच द्यावीत.
शेतकऱ्यांनी सजग राहणे, हुशार राहणे आणि पूर्ण माहिती घेऊनच पुढील पावले उचलणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य कागदपत्रे दिली तर कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती लक्षात ठेवून काळजीपूर्वक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि स्वतःचा हक्क सुरक्षित ठेवावा. सरकारने शेतकऱ्यांसाठी एक ओळख क्रमांक तयार केला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण शेतीविषयक माहिती समाविष्ट असते. हा ओळख क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर तो शक्य तितक्या लवकर काढून घ्यावा आणि बँकेला त्याची माहिती द्यावी, कारण पुढील सर्व योजना आणि लाभ याच आधारावर दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय संबंधित बँकेचे पासबुक याची प्रत देणे गरजेचे आहे, कारण कर्जमाफीचा लाभ थेट त्याच खात्यामध्ये जमा होतो. त्यामुळे खाते अचूक असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच तुमचा मोबाईल क्रमांक आधार आणि बँक खात्याशी जोडलेला असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा शेतकरी चुकीचा किंवा दुसऱ्याचा मोबाईल क्रमांक देतात, त्यामुळे त्यांची माहिती शोधताना अडचण येते आणि ते योजनेतून वगळले जातात. म्हणून मोबाईल क्रमांक देताना विशेष काळजी घ्यावी. जर एखाद्या शेतकऱ्याची कागदपत्रे अपुरी असतील तर ती आधी पूर्ण करावीत. अर्धवट कागदपत्रे देऊ नयेत, कारण अपूर्ण कागदपत्रांमुळे फाईल बाजूला ठेवली जाते आणि नंतरच्या टप्प्यात त्याचा विचार केला जातो. अशा परिस्थितीत अनेक वेळा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतो. त्यामुळे वेळ घेऊन का होईना पण संपूर्ण आणि अचूक कागदपत्रे सादर करावीत. ही सर्व कागदपत्रे का मागितली जात आहेत, यामागे सरकारचा उद्देश डेटा संकलन करणे हा आहे. म्हणजे एकूण किती शेतकऱ्यांवर किती कर्ज थकीत आहे हे समजून घेणे, तसेच कर्ज किती काळापासून थकीत आहे याचा आढावा घेणे. यानुसार सरकार ठराविक कालावधी निश्चित करून त्या कालावधीपासून थकीत असलेल्या कर्जाला कर्जमाफी देण्याचा निर्णय घेते. यामध्ये एक मुद्दा कायम चर्चेत असतो, तो म्हणजे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा. अनेकांना वाटते की आपण वेळेवर कर्ज भरतो तरीही आपल्याला कर्जमाफी का मिळत नाही. यामागचे कारण असे आहे की जे शेतकरी नियमित आहेत त्यांची कर्जफेड करण्याची क्षमता आहे असे नियमांनुसार गृहीत धरले जाते. त्यामुळे त्यांना थेट कर्जमाफी दिली जात नाही. मात्र अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद सरकारकडून केली जाते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एकाच गावात एकाच नावाचे अनेक लोक असतात. अशावेळी चुकीच्या व्यक्तीची माहिती पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी जमीन उतारे, ओळखपत्र, बँक खाते यांसारखी सर्व कागदपत्रे तपासली जातात, जेणेकरून योग्य शेतकऱ्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. कागदपत्रे देताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या फॉर्मवर किंवा कागदावर सही करण्याची घाई करू नये. सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफीसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची घोषणा झालेली नसताना कोणत्याही फॉर्मवर सही करणे टाळावे. फक्त मागितलेली कागदपत्रेच द्यावीत. शेतकऱ्यांनी सजग राहणे, हुशार राहणे आणि पूर्ण माहिती घेऊनच पुढील पावले उचलणे खूप गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य कागदपत्रे दिली तर कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी ही माहिती लक्षात ठेवून काळजीपूर्वक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि स्वतःचा हक्क सुरक्षित ठेवावा.